खूप दिवसांनी आज दुर्वाला स्कूलमधून आणायला चालली होती. त्यामुळे राधाला म्हटलं होतं, तू काकीजवळच थांब, मी दुर्वाला घेऊन येते. म्हणून 2 मिनटं तिने विचार केला की मी काय रिॲक्ट करू, कसं करू. त्यानंतर मग मला जाताना पाहिलं आणि ती लगेच कुरकुर करायला लागली. तरी पण मग तिला काकीकडे मी ठेवलं आणि दुरूचा स्कूल बस यायचा टाईम झाला होता. त्यामुळे मग मी पटपट तिला घेण्यासाठी गेली. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो तर तोपर्यंत दुर्वा आलीच होती. त्यानंतर दुर्वाला घेतलं आणि दुर्वाला घेऊन आम्ही रस्ता क्रॉस करून चाललोच होतो घरी. तर जाताना पाहिलं तर राधा मॅडम काकीला घेऊन तिथं आलेल्या होत्या. जसं तिने दीदीला पाहिलं तसं तिला एवढा आनंद झाला. चला चल चल आता चल. दीदीला पाहिलं खुश झाली. पण मॅडमना काही रिटर्न घरी जायचं नव्हतं. सरळ बाहेरचा रस्ता दिसतोय त्या रस्त्यावरून तिला तिकडे अजून दुसरीकडे फिरायला जायचं होतं. त्यानंतर घरी आलो. त्यानंतर आज जेवणामध्ये आम्ही जे धपाटे बनवले होते, जे पत्ताकोबी असते ते पत्ताकोबीच्या भाजीचे ते धपाटे बनवले आणि ते बनवून घेतले आणि ते गरमागरम मग सर्वांनी जेवल्यावर आम्ही पण मग जेवून घेतलं आणि ते खाल्ले. माझा व्लॉग कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा. तर भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बॅक कॅमेराने काढलं तू चांगलं दिसेल असं. आता नेक्स्ट टाइम